नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। आकाशात रात्रीच्या वेळी ड्रोनच्या घेरट्याने नागरिक भयभीत होऊन रात्रभर जागे। सध्या चोर सुद्धा डिजिटल झाले किंवा सिनेमे पाहून तांत्रिक व विज्ञान या गोष्टीचा वापर करत आहेत असे आढळून येत आहे। अशा चोरीच्या पद्धतीला तर्कशुद्ध व पोलिसांना एक आव्हानच म्हणावे लागेल। मेकिंग इंडिया आणि अब चोरी करेगा इंडिया अशी म्हण लागू पडते, कारण ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून चोरी करणे म्हणजे ही शिक्षित लोकांचे काम आहे। अशा अनेक घटना घडत असून अशीच एक घटना समोर आली आहे। जिल्ह्यातील श्रीगोंदा त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील काही भागात रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन घिरट्या घालत होते। याबाबत स्थानिक पातळीवर या ड्रोनचा बंदोबस्त करण्याच्या चर्चा झाल्यानंतर त्या भागातून हे ड्रोन HB गायब झाले। त्यानंतर मागील महिन्यामध्ये पारनेर तालुक्यातील निगोज परिसरामध्येही असेच ड्रोन फिरत होते। याबाबत ग्रामस्थांनी पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली होती, मात्र याबाबत पुढे कार्यवाही झाली नाही। दरम्यान गुरुवारी रात्री जिल्ह्यातील शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील जवळपास 30 ते 40 गावांमध्ये ड्रोन सदृश वस्तू आकाशात फिरत असल्याचे नागरिकांनी पाहिले। चमकणारी वस्तू आकाशात घिरट्या घालत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत। याबाबत पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलीस याबाबत अधिक चौकशी करत असून मात्र त्यांना याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समजली नाही। दरम्यान गुरुवारी रात्री पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील 30 ते 40 गावांमध्ये असे ड्रोन फिरत असल्याचे नागरिकांनी पाहिले। आकाशात फिरणारे 3 ते 4 ड्रोन असून ते एखाद्या टॉवरच्या उंचीइतके आकाशात फिरत आहेत। ड्रोन सदृश वस्तू दिसल्यानंतर नागरिक घराबाहेर आले, टेरेसवर थांबले। आजूबाजूच्या नागरिकांनी एकमेकांना मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांच्या गावामध्ये देखील असेच ड्रोन ग्रामस्थांना आढळल्याचे समजले। अशा प्रकारे 30 ते 40 गावांमध्ये असे ड्रोन दिसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत। ड्रोन सारखी चमकणारी वस्तू आहे, हे ड्रोन आहेत की आणखी काय आहे याबाबत ग्रामस्थ किंवा पोलीस अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती मिळू शकली नाही। याबाबत प्रशासन पातळीवर संपर्क सुरू असून नेमका काय प्रकार आहे याची चौकशी केली जात आहे। दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याच्या पोलीस निरीक्षकांना दूरध्वनी करून याबाबत गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनीही सतर्क राहावे असे त्यांनी आवाहन केले आहे। राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।